आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासन जागं होणार? एका खड्ड्यानं पुन्हा एका तरुणाचा जीव घेतला. माणसांच्या जीवाची किंमत नेमकी किती? रायगडमध्ये विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या निष्काळजीपणानं आणखी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला. रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे उड्डाण पुलावरील जीवघेण्या खड्ड्यानं आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी घेतलाय. गेली 3 ते 4 वर्ष रखडलेल्या पुलाच्या कामामुळं या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत. याच खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेकांनी आपले प्राण गमावले, अनेक जण कायमचे अपंग झाले. तरीही प्रशासन आणि संबंधित यंत्रणा मात्र अद्यापही सुस्तच असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. आज सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास TVS स्कूटर आणि ST बस यांच्यात अपघात झाला. या अपघातात भातसई गावचे पोलीस पाटील संकेत जनार्दन कोतवाल वय 32 यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रोहा इथं हलवला. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत मृत व्यक्तीला न्याय मिळत नाही, दोषींवर कारवाई होत नाही आणि या मृत्यूची जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. प्रश्न एकच, या खड्ड्यांचा पुढचा बळी कोण? प्रत्येक वेळी अपघातानंतर आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात कारवाई कधी होणार? प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती निष्पाप जीवांचा बळी द्यावा लागणार? या संपूर्ण घटनेविषयी अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर जैन यांच्याकडे. सागर, नेमकी घटनास्थळी काय परिस्थिती आहे? ग्रामस्थांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि प्रशासनाकडून याबाबत कोणती भूमिका मांडण्यात आली? सर, आज सायंकाळी रायगड जिल्हा रोहा तालुक्याच्या उड्डाण पुलाचं काम गेले 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी काम सुरू असल्या कारणाने मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकांवेळा अनेकांचे जीव गेले, तर त्याचबरोबर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेले आहे. आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान TVS स्कूटर व ST बसचा अपघात होऊन भातसई येथील पोलीस पाटील असलेले संकेत जनार्दन कोतवाल वय वर्ष 32 याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ पोलीस दाखल होऊन सदर मृत व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे जीव गेले असल्या कारणाने या ठिकाणी ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक होऊन सदर मृत व्यक्तीची बॉडी ग्रामस्थांनी ताब्यात न घेण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हॉस्पिटलच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमा होऊन त्याचे नातेवाईक आलेले आहेत. हा मृत व्यक्ती हा संकेत हा भातसई गावचा पोलीस पाटील असल्या कारणाने संपूर्ण या गावावर दुःखाचा डोंगर पसरलेला आपल्या सध्या तरी पाहावयास मिळत आहे. सर, धन्यवाद सागर. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.